ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भगवान कैलास पर्वतावर केव्हा गेले, कुबेराशी त्यांचा कसा स्नेह झाला, त्याचप्रमाणे शिवप्रभू कैलास पर्वतांवर काय करतात, गुणानिधीच्या भक्तीमुळे कुबेरप्रत प्राप्ती कशी झाली, शंकरांकडून कुबेरांना कुठले वरदान मिळाले, भगवान शंकरांचे कैलास गमन हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की तुला शंकराचे चरित्र सांगतो, तरी एकाग्रतेने तुझे श्रवण कर. कामिल्य नगरात यज्ञदत्त दीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास होता. ते सदाचाराने वागत होते. त्यांना एक पुत्र देखील होता. त्याचे नाव होते गुणानिधी. मुलाची 8व्या वर्षी मुंज झाली. शास्त्राप्रमाणे त्याला गुरुगृही अध्याय अभ्यासासाठी देखील पाठवले गेले. त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करण्याची आवड नव्हती. तो वाईट मुलांची संगत धरू लागला. तो संध्या करत नसे. दृष्टांच्या संगतीत राहून तो जुगार खेळत असे. देवादिकांचा तो निंदा करत असे. यज्ञदत्त आपल्या कामात रममाण होते. पत्नीकडे चौकशी केली तर गुणानिधी व्यवस्थित वागतो असे पत्नी सांगत असे. त्यामुळे यज्ञदत्ताला त्याचा दुराचार काहीच माहीत नव्हता. गुणानिधी हा मोठा झाला. त्याचे लग्न करण्यात आले. पत्नी अगदी सुशील होती. वडिलांना आपल्या मुलांची वागणूक अजूनही माहीत नव्हती. आईने त्या मुलाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपला मुलगा दुराचारी आहे, वडिलांना अजून माहीत नाही, तरी तू अजून तरी सावध झाला पाहिजे. जर तुझ्या वडिलांना ही गोष्ट कळाली तर आपला दीक्षितपणा जाईल आणि त्यानंतर आपण काय खाणार. झालेल्या गोष्टी विसरून तू सदाचारी बन, अशी आई त्याला रोज शिकवत असे आणि त्याला विनवणी करत असे. आईच्या बोलण्याचा गुणानिधीवर कुठलाही परिणाम होत नसे. त्याची जुगाराची सवय अजूनच वाढत चालली होती. घरातल्या कोणत्याही गोष्टी विकून तो जुगार खेळत होता. एके दिवशी आपल्या वडिलांची अंगठी त्याने चोरली. वडिलांनी अंगठी जुगारी मुलाच्या हातात पाहिली. यज्ञदत्त याने शोध घेतल्यानंतर कळाले की आपला मुलगा हा जुगार खेळतो आणि तो हरला म्हणून या मुलाच्या हातात ती अंगठी आली. यज्ञदत्त घरी आला आणि त्याने त्याच्या पत्नीला विचारले की माझी हिऱ्याची अंगठी कोठे आहे. पत्नीने सांगितलं, कोठे ठेवली आहे ते आपण शोधा. पत्नीने खोटे बोलणे यज्ञदत्ताला कळाले आणि तो तिला म्हणाला, आजपर्यंत तू खोटे बोलून मुलाला पाठीशी घातले आहे. त्यामुळे घरातल्या अनेक वस्तू त्याने चोरून जुगारात घालवल्या आहे. आपल्या घरात मला राहायचे नाही. यज्ञदत्ताने दुसऱ्या मुलीबरोबर विवाह हा केला. ब्रह्मदेव सांगतात की नारदा, गुणानिधीला कळावे की आपल्या वडिलांना दुसरा विवाह केला आहे हे त्याला कळाले. त्यामुळे तो आता घरी जाण्यास घाबरू लागला. आता आपले कसे होणार हा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे गुणानिधी नगर सोडून हा निघून गेला. गुणनिधीने काही खाल्ले नव्हते. त्याला खूप भूक लागली होती. अशा वेळी तो एका शिवमंदिराजवळ येऊन पोहोचतो. तो एका झाडाखाली बसलेला असताना भुकेने तहानेने त्याचा जीव व्याकुळ झाला होता. त्याने विचार केला की आपण सदाचारी बनायचे, ते दुराचारी कसे काय बनलो. आईने माझे अपराध पोटात घातले, परंतु येथे प्रेम करणारे कोणीच नाही. बघता बघता सायंकाळ झाली. त्यावेळी त्याने पाहिले की एक शिवभक्त आपल्या स्वजनांसह शिवालयात येत आहे. त्याने अत्यंत भक्तिभावाने शिवांची पूजा केली. शिवशंकरासमोर नैवेद्य ठेवला. त्यामुळे गुणानिधीने विचार केला की शिवभक्त निघून गेले की आपण शिवाच्या समोरचा ठेवलेला नैवेद्य खाऊया. गुणानिधीच्या पोटात अन्न नव्हते, त्यामुळे त्याला झोप देखील आली नव्हती. सर्वजण झोपी गेल्यानंतर गुणानिधीने शिवाच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि त्या ठिकाणची दिव्याची ज्योत मंद झाली होती. नैवेद्य कोठे ठेवला आहे हे त्याला दिसत नव्हते.
त्यामुळे गुणानिधीने आपला अंगरखा फाडून त्या दिव्यात वातीप्रमाणे घातला व त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. त्याने नैवेद्य घेतला व तो बाहेर येऊ लागला. झोपलेल्या एका माणसाला त्याची चाहूल लागली आणि तो पकडा पकडा म्हणू लागला. इतर माणसे जागी झाली, त्याच्या मागे लागली. आवाजाने पुढील माणसे जागी झाली आणि त्या गुणानिधीला पकडले. त्याला मारहाण देखील केली. तो आंधळा झाला, त्यामुळे नैवेद्य भक्षण करता आला नाही. गुणानिधी मृतप्राय झाला होता. यमदूत तेथे आले आणि त्यांनी त्याचे पाप सांगितले. आई वडील कोणाचेच त्याने ऐकले नाही. सर्वांना त्रास दिला होता, खोटे बोलला होता. आता त्याला नरक यातना भोगाव्या लागतील. त्यावेळीच तेथे शिवदूत आले आणि ते म्हणाले की गुणानिधी पापी असला तरी याने अत्यंत आदरभावाने शंकरांची पूजा पाहिली. आपला अंगरखा फाडून ज्योत निर्माण केली. शिवलिंगासमोर प्रकाश निर्माण केला. त्यामुळे तो शिवलोकी येणार आहे. तेथे उत्तम भोग तो भोगेल. शिवगणांनी गुणानिधीला शिवलोकात घेऊन गेले. तेथे त्याला उमा महेशाचे साक्षात दर्शन झाले. उत्तम भोग प्राप्त झाले आणि कालांतराने त्याला कलिंग राजाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. त्याचे नाव दम असे ठेवले गेले. बालपणापासून तो शिवाची उपासना करत असे. वडिलांनंतर तो राज्यावर बसला. त्याने शिवशंकराचा खूप प्रचार केला. तो प्रत्येक राज्यात दीप उत्सव करू लागला. तो खूप श्रीमंत झाला. त्याचे नाव कुबेर असे पडले. नारद शिवजीची केलेली थोडी आराधना देखील वाया जात नाही. गुणानिधी कुबेर झाला. थोडी भक्ती देखील फलदायी आहे. कुबेराने साधना करून शिवजीला प्रसन्न करून घेतले. शिवजी उमेसह प्रगट झाले. कुबेरांना ते परम तेज सहन होईना. त्याने डोळे मिटून घेतले. शिवजींनी त्याला दिव्यदृष्टी दिली. कुबेराने डोळे उघडले तर शिवजींच्या जवळ त्याला पार्वती दिसली. ती अत्यंत तेजस्वी होती. कुबेराने विचार केला की अत्यंत तेजस्वी कोण आहे, हिने कोणती तपस्या केली आहे. तो उमेकडे सदैव पाहू लागला आणि त्याचा डावा डोळा फुटला. उमेला राग आला. ती शिवजींना म्हणाली, हा कोण तपस्वी आहे, माझ्याकडे एकटक पाहत आहे. शंकर म्हणाले, उमे, हा तुझा पुत्र आहे. हा दृष्ट विचाराने तुझ्याकडे पाहत नसून तुझे तप किती श्रेष्ठ आहे याचा तो विचार करत आहे. महादेव यज्ञदत्ताच्या पुत्रास म्हणाले, तुला मी वर देत आहे. तू समस्त निधींचा अधिपती होशील. यक्ष किन्नरांचा अध्यक्ष होशील. तू सर्वांना धन देणारा होशील. मी नेहमी तुझ्या समीप असेन. अलकापुरीजवळ निवास करेन. ही तुझी माता उमा आहे. हिला नमस्कार कर. उमेला नमस्कार केला आणि उमेने आशीर्वाद दिला. कुबेर अलकापुरीस गेला. शिवजींनी अलकापुरीजवळ कैलासावर आपले स्थान निश्चित केले. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की कुबेराच्या तपोबलामुळे भगवान शिवजींचे कैलास पर्वतावर कसे आगमन झाले. ब्रह्मदेवाच्या ललाटापासून झालेला आणि सृष्टीमध्ये संहार करणारा रुद्र हा माझे स्वरूप आहे. म्हणून त्याच्याच रूपाने गृहकाचे निवासस्थान असलेल्या कैलासावर जाणे, कुबेराचा मित्र होऊन तपश्चर्या करावी. शिवजींची इच्छा ऐकून रुद्रदेव कैलासावर जाण्यास निघाले. आनंदाने डमरू वाजवू लागले. तो प्रचंड मोठा ध्वनी ऐकून श्रीहरी, सर्व देवदेवता, ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न तसे सिद्ध असे सर्वगण त्याच्याजवळ पोचले. असंख्य महाबलवान गणपाल आपल्या अनेक गणपरिवारासह तेथे आले. श्रीहरींचे अत्यंत तेजस्वी स्वरूप होते. शिवदर्शनाच्या इच्छेने अनेक महात्मे तेथे आले होते. मी श्रीहरी, देवता, गणपाल वगैरे सर्वांनी शिवजींना मनोभावे वंदन करून त्यांची स्तुती केली. कुबेरांनी सर्वांचे स्वागत केले. शिवप्रभूंची पूजा केली. कैलासावर उत्तम प्रसाद बांधण्यात आले. कुबेरावर अनुग्रह करून शिवजी कैलास पर्वतावर निघाले आणि भगवान शिवजी कैलासावर राहू लागले. दक्षकांना सतीशी त्यांचा विवाह केला. सुखाने संसार करू लागले. रुद्रस्वरूप शंकर कैलासावर कसे आले तर कुबेराशी मैत्री कशी झाली हे देखील सांगितले. या कथा एकाग्र चित्ताने जो श्रवण करेल त्याला सुख शांती ही लाभेल.
पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.